पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी शाईफेक केलेली आहे। या घटनेनंतर राजकारण तापलेलं आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। काही सत्ताधारी नेत्यांनी या घटनेचं समर्थन केलं तर विरोधकांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। शाईफेकीवरून सध्या राजकीय धुळफेक सुरू असल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। बघूया। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर केलेली ही शाईफेक। या व्हिडिओत कीर्तनकार संग्राम भंडारे लवांडे यांना इशारा देत त्यांच्या अंगावर शाई ओतताना दिसतात। कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी आळंदी परिसरात विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली। या घटनेनंतर विकास लवांडे यांनी शाईफेक करणाऱ्यांवर गंभीर आरोप केले। संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षकांनी निर्जन स्थळी अडवलं आणि अंगावर शाई टाकली। तसंच धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही लवांडेंनी केला। तर लवांडेंच्या आरोपानंतर संग्राम भंडारे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं। मातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी मातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानचं मोठं केलं, त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधान करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू? विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली। विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्यावरून हा वाद निर्माण झालाय। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं। वारकरी संप्रदायात 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे। आम्ही आता अशा धर्मांध लोकांची यादी तयार करायला सुरुवात केली आहे, असं शरद पवार म्हणाले होते। शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी 20 जणांची यादी जाहीर केली। संबंधित नावं वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर असल्याचा आरोप त्यांनी केला होता। शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल झालाय। तसंच शाईफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत विकास लवांडे यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनही केलं होतं। मला टीका करायला जे माझ्यावर आलेले आहेत, या 20 घुसखोरांची बाजू धरून ते सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, RSSचे लोक आहेत, विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत। तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करा ना, धर्म स्वातंत्र्य इथे आहेच आहे। तुम्हाला हिंदू धर्माचा किंवा वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करायला कुणी अडवलंय? राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे। पण तुमच्या वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करताना, सनातन धर्माचा प्रचार प्रसार करताना संतांच्या वारकरी गादीचा, नारदाच्या गादीचा गैरवापर करू नका, आणि जर तो केला तर तुम्ही घुसखोर ठरा। शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल झाला। तसंच शाईफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत विकास लवांडे यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनही केलं होतं। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते संग्राम जगताप यांनी संग्राम भंडारे यांच्या कृतीचं समर्थन केलंय। मात्र एखाद्या व्यक्तीवर असा हल्ला करणं चुकीचं असल्याचं त्यांच्याच पक्षातील भुजबळ यांनी म्हटलंय। तू डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल किंवा कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो, अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं। आणि त्यामुळे बाप्पूंनी जे केलं आहे, तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बाप्पूंनी बजावली। मला तरी ते काही पटत नाही, असं काही करू नये। किंवा वारकरी संप्रदाय जो शांततेसाठी ओळखला जातो, त्याने एवढं हातगाईवर येऊन अशा गोष्टी करू नये, त्याचा प्रतिवाद करावा त्यांनी। संग्राम जगतापच नव्हे तर भाजपच्या नितेश राणे यांनी देखील संग्राम भंडारेंची पाठराखण केली आहे। हिंदू संतांबद्दल अपशब्द वापरल्यास अशी प्रतिक्रिया उमटणं साहजिक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे।
तर नितेश राणेंना विकास लवांडेंनी ही प्रत्युत्तर दिलंय. आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी धर्माचे आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे. एवढं लक्षात ठेवावं आणि अवकादीत राहावं. नितेश राणे रोज गुन्हे करतायत. नितेश राणे रोज घटना पायदळी तोडवतात. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली रोज पायदळी तोडवतात. त्यांचे आमदार सुद्धा आमदारकीची जी वैधानिक शपथ घेतलेली संविधानाला स्मरून ते सगळे आमदार सुद्धा अपात्र व्हायला पाहिजेत असे ते कायदे रोज पायदळी तोडवतात. धर्मांधता इथे पसरवतात, धार्मिक देश पसरवतात. हे लोक त्यांचं समर्थन करणार ना, कारण माझ्यावर हल्ला करणारे लोक सरकारचेच लोक आहेत. विकास लवांडेंच्या अंगावर शाई ओतल्यानंतर पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन करत घटनेचा निषेध केलाय. संग्राम भंडारे यांचा रोहित पवारांनी भोंदूबाबा असा उल्लेख केला, तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनी देखील या घटनेचा निषेध केलाय. बोंधू महाराज आहे, त्यांनी विकास लवांडेंवर शाई टाकून त्याच्याचबरोबर बंदूक दाखवून 12-15 लोक होते असं आम्हाला कळलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर धमकवत असाल, फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथं शाई टाकत असताल, गोंधळ घालत असताल, तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत. वारकरी धर्म काय सांगतो? राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो? प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवांड्यावर शाही फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. विचारांना सामना करा ना. वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? कीर्तनकार संग्राम भंडारे याच्या आधी देखील त्यांच्या वक्तव्यानं वादात सापडले होते. आता विकास लवांडे यांच्यावर शाई ओतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी लवांडे यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस कोणती ऍक्शन घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, आळंदी, पुणे.